म्हणजे त्यांना त्यांचे पाय गळ्यात घ्यायचे असतील तरी हे समजा मी काय लढणारा माणूस आहे ह्याच्यामध्ये 5 वर्ष माझी आमदारकी तर ब्रह्मदेवाच्या बापाला सुद्धा काय करता येत नाही, पण मला लढाईला सज्ज पुन्हा त्यांनी करावं अशी त्यांची अपेक्षा दिसते. आणि दाखला रद्द झाल्यानं आमदारकीला काही होत नाही. त्याला फक्त जिल्हा परिषदच्या तोंडावर त्यांना हा ड्रामा करायचा आहे, दाखवायचा आहे, तालुक्यामध्ये वातावरण बिघडवायचं आहे आणि त्यांना एक त्यामधून मेसेज घालवायचा आहे की आम्ही असं करू. आता तुम्ही बघितलं असेल त्यावेळेला की विखे पाटलांची माझी आदल्या दिवशी चर्चा झाली, अरे 100 दिवसात नाही 50 दिवसात टेंडर काढायची घोषणा करतो, शिंगोर्णीपर्यंतचं टेंडर काढतो. आणि दुसऱ्या दिवशी ते बोलत असताना दुसऱ्या बाकावरनं चिठ्ठी दिली आणि चिठ्ठी दिल्यानंतर विखे पाटलाला काय बोलावं काय नाही समजेना त्याला. म्हणजे तुमच्या सरकारकडे काय त्याची तरतूद नाही असं नाही, बाकीचं हे नाही असं नाही, पण एक कोणताही प्रश्न की निवडणुकीसाठी हा वापरायचा आहे. निवडणुकीमध्ये आम्ही घोषणा करणार 50 दिवसात आम्ही पाणी देऊ, पण उत्तमराव जानकरनं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर असं द्यायचं नाही डायरेक्ट. म्हणून चिठ्ठी दिल्यानंतर त्यांची गडबड झाली आणि 1-2 वर्षामध्ये पाणी देऊ. अरे पाणी आम्ही ठरवलं घ्यायचं आहे, ठरवणार आम्ही आहे. कुणी जगाचा बाप येऊ द्या त्याला, कुठलंही सरकार असू द्या, पाणी घ्यायचं आम्ही ठरवलं आहे आणि मग पाणी घेणार त्याला. म्हणून हा सुद्धा दाखल्याचा विषय तालुक्यामध्ये चर्चेमध्ये आणायचा. काय कार्यकर्ते हाताला लागतात का बघायचं, त्या कार्यकर्त्याची क्षमता ते त्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला वापरून घ्यायची, एवढ्यापुरता हा विषय त्यांच्या ह्याच्यामधला कल्पित विषय आहे त्याला. आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जरी असे विषय केले बी समजा, उत्तम जानकर काय आमदार लागायचं आहे म्हणून ही लढाई नाही त्याला, किंवा तो आमदार आहे म्हणून लढतो आहे असं नाही. तो जिवंत आहे, जातीवंत आहे, प्रामाणिक आहे आणि इमानदार आहे आणि म्हणून ही लढाई आहे. लढाईमध्ये मला काहीतरी लोकांना द्यायचं आहे. माझं आमदार झालो म्हणजे उद्दिष्ट संपलं ह्याच्यासाठी